आपल्या राजकीय कार्यास यश लाभो, समाजासाठी नवी दिशा मिळो आणि तुमचं नेतृत्व सतत तेजाळत राहो. हीच वाढदिवसाच्या दिवशी मनःपूर्वक शुभेच्छा. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक भारतीय जनता पक्षाचे जिल्हा चिटणीस श्री विठ्ठल भाऊ चोठे पाटील साहेब व भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री संतोषजी चोथे साहेब. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून विटा शहरात स्वच्छता मोहिमेचे आयोजन. ॲडव्होकेट वैभव दादा पाटील. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमित्त संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. याच धर्तीवर विटा शहरात ही सुरू असलेल्या सेवा पंधरवडा अंतर्गत वैभव दादा युवा मंच व विटा शहर भाजपा यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वच्छता अभियान शहरातील कुंडल रोड 80 फुटी रोड परिसरात वैभव दादा पाटील यांच्या पुढाकाराने राबवण्यात आले. पंतप्रधान मोदींच्या स्वच्छ भारत सुंदर भारत या संकल्पनेला बळ देण्यासाठी विटा शहरातील नगरसेवक, तरुण युवक, ज्येष्ठ नागरिक यांनी मोठ्या उत्साहात या अभियानात सहभाग नोंदवला. यावेळी या परिसरातील संपूर्ण स्वच्छता करण्यात आली. पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त विधायक काम करून स्वच्छता ठेवणे ही फक्त नगरपालिका प्रशासन किंवा स्वच्छता कर्मचाऱ्यांची नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, असे समजून उपस्थितांनी स्वच्छता केली. यावेळी वैभव पाटील म्हणाले की स्वच्छतेत विटा शहर अव्वल स्थानी आहे. याची सुरुवात ही नरेंद्र मोदीजी यांच्या विविध उपक्रमातून व प्रेरणेतून झालेली आहे. यामध्ये सदैव सातत्य राहीलच, परंतु देशांच्या पंतप्रधानांचा वाढदिवस हा एका आगळ्या वेगळ्या उपक्रमाने संपूर्ण भारतभर साजरा होतोय. त्याच धर्तीवर विटा शहरात ही स्वच्छता मोहिमेचे आयोजन करून दैनंदिन स्वच्छता राहावी व आपलं शहर यापुढेही स्वच्छतेच्या बाबतीत संपूर्ण देशभरात अव्वल स्थानी कायम राहील यासाठीचा हा छोटासा प्रयत्न केला आहे, असे मत व्यक्त केले. यावेळी विटा नगरपरिषद विटाचे माजी नगरसेवक प्रशांत आप्पा कांबळे, भरत कांबळे, राहुल हजारे, अविनाश नाना चौथे यांच्यासह विशाल पाटील, पांडुरंग देव, र विकास जाधव, अमित भोसले, निलेश मार्ले, माधव रोकडे, फारुख शिकलगार, अरविंद कुलकर्णी, अरविंद सोनवणे, दस्तगीर तांबोळी यांच्यासह या भागातील ज्येष्ठ युवक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाडची रिपोर्ट.